नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा सध्या चांगलाच तापलाय. भोंगे हवेत की नको याची चर्चा एका बाजूला असताना दुसरीकडे धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. मशिदींवरचे भोंगे परवानगी न घेताच चढतायत, ही ती धक्कादायक माहिती. हा खुलासा झाल्यानं भोंगा प्रकरणाला नवं वळण लागलंय आणि त्यात लक्षात हेही घ्यायला लागेल की इतके दिवस हे भोंगे बिनदिक्कत मशिदींवर चढत होते, दिवसातून अनेक वेळाला वाजत होते आणि ध्वनी प्रदूषण मोडीत काढत होते. हे सगळं कुणाच्या आशीर्वादानं चालत होतं आणि ज्यांच्या आशीर्वादानं हे इतके दिवस चालत होतं, आता हे चालू शकत नाही, म्हणूनच कुणाला मिरची लागली आहे का? भोंग्यांचा मुद्दा हा या आठवड्यामध्ये अचानक उद्भवला तो अजित पवारांना म्हणजेच महाराष्ट्राच्या महायुतीतल्या उपमुख्यमंत्र्यांना मुसलमानांचं शिष्टमंडळ भेटल्यानं. या बैठकीमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत मशिदींवरचे भोंगे नियमभंग करतात हे मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सप्रमाण सिद्ध केलं. तरीही या वादामध्ये भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांना ओढून मुसलमानांनी संताप व्यक्त केला. मशिदींवरचे भोंगे नियमभंग करतायत हे लक्षात आल्यानंतर अर्थातच मुसलमान शिष्टमंडळाला पळवाट हवी होती, ती त्यांनी किरीट सोमय्या यांच्या निमित्तानं शोधण्याचा प्रयत्न केला आणि योगायोगानं त्यावर अजित पवार यांच्याकडून विधान झालं की किरीट सोमय्यांनी मशिदीमध्ये जाऊ नये. हा वाद आता वाढण्याची चिन्ह दिसतायत. महाराष्ट्र के डेप्यूटी सीएम अजीत दादा पवार से मुलाकात की. ये था जो मुंबई के अंदर लाउड स्पीकर जो निकलवा रहे हैं मस्जिदों में से भोंगे, उसके ताल्लुक से मुलाकात की और अजीत दादा को हमने समझाया कि दादा इस तरह से चल रहा है कि मस्जिदों के अंदर आके पुलिस वाले ये सब कर रहे हैं, लाउड स्पीकर निकलवा रहे हैं, जबकि सुप्रीम कोर्ट का डायरेक्शन है डेसिमल लेवल्स के ऊपर. हमारी सारी बातें सुनी है दादा ने, उनका कमिश्नर साहब भी थे, डीजी मैडम भी थी, सबको सुना पेशेंटली. हमने हमारी बात रखी और हमको उम्मीद है कि सरकार इसमें जल्दी से जल्दी कार्रवाई करेगी और हमारे पक्ष के अंदर जो भी बेहतर होगा वो सरकार करेगी. मुंबई में मस्जिदों पर लाउड स्पीकर जो है वो अलाउड नहीं होगा, इसलिए कि उनका साफ कहना है कि जो सुप्रीम कोर्ट का नियम है उसके मुताबिक और हाई कोर्ट का जो आदेश है डेसिबल का, वो लाउड स्पीकर में वो डेसिबल मेंटेन नहीं हो सकता है. इसलिए पुलिस जो है वो ट्रस्टीज को विश्वास में लेकर या थोड़ा बल प्रयोग करके, शक्ति का प्रयोग करके लाउड स्पीकर उतार रहे हैं. और ऐसी समझ मुस्लिम लीडरों की भी बनती जा रही है कि शायद बहुत दिनों तक मस्जिदों के ऊपर लाउड स्पीकर देखने को नहीं मिलेगा. मुसलमानांच्याकडून किरीट सोमय्या यांना निशाण्यावर घेतलं जात असताना महायुतीतूनही त्यांच्यावरच शरसंधान होतंय हे विशेष. किरीट सोमय्या जेव्हा मशिदीमध्ये जाणार, किरीट सोमय्या कोणी सरकारी ऑफिसर आहेत का? त्यांच्याकडे कोणती ऑथॉरिटी आहे का? आपला भारत देश संविधानानुसार चालतो. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे सगळे वेगवेगळ्या जाती धर्माची लोक आपली इथे राहतात आणि आपला देश संविधानानुसार जातो. जी कारवाई करायची आहे ती पोलिसांच्या मार्फत कायदेशीर पद्धतीने झाली पाहिजे. जर तिथं आमच्या मित्र पक्षातले काही जर लोक तिथे कारवाई करण्यात जात असतील तर निश्चितच हे चुकीचे आहे आणि म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी स्पष्ट सांगितलं की कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने ती कारवाई स्वतःहून करण्याचा त्याला कोणताही अधिकार नाही. राष्ट्रवादीच्या नेत्याकडून किरीट सोमय्या लक्ष झाल्याच्या नंतर भाजपा पण मैदानात उतरलाय. विषय आता थेट दादांच्या दादागिरीवर नेण्यात आलाय असंच दिसतंय. अवैध आणि ज्याला आपण म्हणू एका मर्यादेच्या वर या भोंग्याच्या आवाजाने त्रस्त समाजाने न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाने आदेश दिलेत आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले
आणि उतरवले गेले पाहिजे, ही किरीट सोमय्यांची भूमिका योग्य आहे. न्यायालयाने खूप कडक तासेरे काढले, ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात सगळ्यांना कायदा लागू पडणार. काही नेते, राजकीय नेते हे दादागिरी करत असणार तर ते चालणार नाही. अनधिकृत भोंगे बंद मुंबईत झाले आहेत, महाराष्ट्रात होणार. असं असूनही अजित पवार यांनी मुसलमानांच्या इच्छेखातर भाजपा नेता किरीट सोमय्या यांना मशिदीत जाण्यापासून रोखल्याची चर्चा सुरू झाली आणि मग भोंगा विरोधी कारवाईला वेगळंच वळण लागलं. प्रत्यक्षात दबाव टाकून भोंगे उतरवले जात आहेत अशी तक्रार मुसलमान आमदारांनी अजित पवारांना केल्यानंतर पोलिसांनी नियमानुसारच कारवाई करावी असा आदेश अजित पवारांनी दिला. त्यानंतर किरीट सोमय्या पोलिसांवर दबाव आणतात अशी एक आणखी भूमिका मुसलमान आमदारांच्याकडून शिष्टमंडळाच्या निमित्तानं मांडण्यात आली. त्याला उत्तर म्हणून सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये असं वक्तव्य अजित पवारांच्याकडून झालं. पूरे मुंबई में हर जगह जाकर के पुलिस स्टेशन में जाकर के चिल्लाना, जहाँ मस्जिद वहां जाके खड़े होना, चिल्लाना, इस तरह से मतलब ये सिर्फ और सिर्फ नफरत पैदा करके मुसलमानों के खिलाफ हो रहा है. जहाँ देखिए जिन एरिया में वोट नहीं मिला ना, कहता है यहाँ वोट जिहाद हुआ है, यहाँ वहां जाकर के इस तरह बदतमीजी करना शुरू किया उन्होंने. हमारे लिए खाली सारा नियम हमारे लिए बना हुआ है, सारा नियम मुंबई में इम्प्लीमेंट हो रहा है. सारा भारतवर्ष, पूरे भारतवर्ष में अजान हो रही है, लेकिन कहीं इतना प्रॉब्लम नहीं जितना यहाँ प्रॉब्लम. एकीकडे राजकीय मुद्दा पेटला असताना दुसरीकडे धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. मशिदींवरचे भोंगे परवानगी न घेता चढताय. मुंबईतल्या मशिदींच्या बाबतचा तपशील काय सांगतोय ते पहा. मुंबईतल्या एकाही मशिदीनं एकाही भोंग्याची फेब्रुवारी 2025 पर्यंत कधीही परवानगी घेतलीच नव्हती. गेल्या अनेक वर्षांमध्ये एकाही मशिदीनं एकदाही लाऊडस्पीकर लावायची पण परवानगी घेतली नाही. घाटकोपर पश्चिम इथं 33 मशिदी आहेत, पण एकाही मशिदीनं पोलीस परवानगी घेतलेली नाही. मानखुर्द शिवाजीनगर इथं 72 मशिदी आहेत, पण एकाही मशिदीनं पोलीस परवानगी घेतलेली नाही. न्यायालयाच्या आदेशाच्या नंतर आणि सोमय्यांच्या पाठपुराव्याच्यामुळे 1500 भोंगे उतरवण्यात आले आहेत. पोलिसी कारवाई टाळण्यासाठी आता 800हून अधिक मशिदीच्या ट्रस्टीजनी परवानगी मागितली आहे. त्यांना पोलिसांनी 10x15च्या बॉक्स स्पीकरची परवानगी दिली आहे, भोंग्यांची नाही. ध्वनी प्रदूषण कायदा किंवा प्रदूषण विरोधी कायदा हे राजीव गांधीच्या सरकारने 1987 मध्ये आणला आणि ध्वनी प्रदूषण हे अटल बिहारी वाजपेयी सरकारने 2002 मध्ये त्याचे नियम प्रसिद्ध केले. गणपतीला लागू झाला, नवरात्रीला लागू झाला, परंतु एकाही मस्जिदीने महाराष्ट्रात आजपर्यंत 5-5 वेळा एवढा मोठा गोंगाट एकाने परमिशन घेतली नाही. ध्वनी प्रदूषणाचं धोरण हिंदू सणांच्या वेळेला जितक्या काटेकोरपणे पाळलं जातं तितकंच काटेकोरपणे ते मशिदींवरच्या भोंग्यांबाबत पाळलं जात नाही, हे आता पुराव्यानिशी समोर आलंय. या सगळ्या गदारोळामध्ये महाराष्ट्रामध्ये मशिदींवरचे भोंगे का टिकले तेही समजून घेणं गरजेचं आहे. सत्तेवर येताच मशिदीवरचे भोंगे हटवण्याची घोषणा महाराष्ट्रात ठामपणे आणि ठळकपणे बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेबांचं सरकार मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर आलं. या सरकारमध्ये कारवाई अपुरीच राहिली. पुढे महाराष्ट्रामध्ये 1999 पासून 2014 पर्यंत म्हणजे सलग 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार राहिलं आणि हाच कालावधी मशिदींवरच्या भोंग्यांच्यासाठी अत्यंत सुगीचा काळ ठरला, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी मशिदींवरील भोंग्यांच्या बाबत चिडीचूप राहिले. 15 वर्ष कसलीही कारवाई झालीच नाही. भाजपाच्या पहिल्या सरकारात हिंदुत्ववादी मुद्दे मागे पडले हे वास्तव आहे आणि भोंगे टिकायला कारण ठरलं. पुढे उद्धव ठाकरे मवियात गेले आणि मशिदींवरील भोंग्याच्या विरोधातला महत्त्वाचा आवाज आणि विषय मागे पडला.
एकनाथ शिंदेंच्या सरकारातही मशिदींवरील भोंग्यांवर थेट आणि धडक कारवाई झालीच नाही. तशी कारवाई होणं अपेक्षित होतं हेही खरं आहे. भाजपाच्या दुसऱ्या सरकारामध्ये मशिदीवरील भोंग्यांवर कारवाई अपेक्षित आहे, ती अधिक वेगानंच. आता जर समजा 1500 भोंगे मशिदींवरचे उतरवले गेले असतील तर नक्की मुसलमानांचं दुखणं काय आहे तेही एकदा लक्षात घेऊयात. मुंबई आणि परिसरामध्ये अनधिकृत भोंगा विरोधी कारवाई सुरू झालेली आहे आणि या निमित्तानं परवानगी नसलेल्या मिनारांवरच्या अनधिकृत भोंग्यांना उतरवलं जात आहे, ज्यांची संख्या आतापर्यंत 1500च्या जवळपास पोहोचली आहे. पोलिसांनी नियम मोडलेल्या 1500 भोंग्यांना उतरवलंय. विशेष म्हणजे एकदा नियम मोडला की भोंगा लावायला परवानगी मिळतच नाहीये. कारवाईनंतर पुन्हा भोंगे लावता येत नसल्याने मुसलमान अस्वस्थ झालेले आहेत. महाराष्ट्र के डेप्यूटी सीएम अजीत दादा पवार से मुलाकात की. ये था जो मुंबई के अंदर लाउड स्पीकर जो निकलवा रहे हैं मस्जिदों में से भोंगे, उसके ताल्लुक से मुलाकात की और अजीत दादा को हमने समझाया कि दादा इस तरह से चल रहा है कि मस्जिदों के अंदर आके पुलिस वाले ये सब कर रहे हैं, लाउड स्पीकर निकलवा रहे हैं, जबकि सुप्रीम कोर्ट का डायरेक्शन है डेसिमल लेवल्स के ऊपर. हमारी सारी बातें सुनी है दादा ने, उनका कमिश्नर साहब भी थे, डीजी मैडम भी थी, सबको सुना पेशेंटली. हमने हमारी बात रखी और हमको उम्मीद है कि सरकार इसमें जल्दी से जल्दी कार्रवाई करेगी और हमारे पक्ष के अंदर जो भी बेहतर होगा वो सरकार करेगी. वारिस पठाण यांची भूमिका आम्ही या कार्यक्रमामध्ये आपल्याला परत यासाठीच दाखवली कारण त्या निमित्तानं विषयाचं गांभीर्य आपल्यापर्यंत अधिक थेट पोहोचू शकतं. दरम्यान बुधवारच्या बैठकीमध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी अत्यंत थेटपणे सांगितलंय की उच्च न्यायालयानं घातलेल्या ध्वनी मर्यादेचं पालन हे मशिदींवरच्या भोंग्यांकडून होत नाही. मशिदींवरचे नियमबाह्य 1500 भोंगे उतरवण्यात आले आहेत, त्याला हेच सगळ्यात मोठं कारण आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. भोंग्यांच्या विरोधातली महायुती सरकारची कारवाई आकसापोटी सुरू असल्याचा आरोप मुसलमान करतायत. पण मुंबई उच्च न्यायालयानं एका निरीक्षणाच्या नंतर पोलिसांना ही कारवाई करायला भाग पाडलंय हे सुद्धा सिद्ध झालंय. मुंबई उच्च न्यायालयानं भोंग्याच्या विरोधात नोंदवलेलं निरीक्षण अत्यंत थेट आहे, स्पष्ट आहे. न्यायालय म्हणतंय भोंगे कोणत्याही धर्माचा भाग नाहीत आणि म्हणूनच भोंग्याचा आवाज जर समजा त्रासदायक ठरत असेल तर कारवाई ही व्हायलाच हवी. यासाठी पोलिसांनी ध्वनी प्रदूषण विरोधी तक्रार गांभीर्यानं घ्यायलाच हवी. पोलिसांच्याकडून अपेक्षा आहे की कायदेभंग करणाऱ्याच्या विरोधात ते कठोर कारवाई करतील. भोंग्याचा वापर हा कोणाचाही मूलभूत अधिकार असू शकत नाही इतक्या थेट न्यायालयानं भूमिका मांडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट आणि बॉम्बे हायकोर्टच्या जजमेंटचं इम्प्लिमेंटेशन होण्याकरिता ते गाईडलाईन्स फॉर्म करून त्याचं गॅझेट नोटिफिकेशन व्हावं असे डायरेक्शन्स दिलेत. आणि दुसरे डायरेक्शन्स असे दिलेत की पहिली कंप्लेंट झाली महेश विजय बेडेकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या जजमेंटच्या अनुषंगाने तर समोरच्या पार्टीला एकदा कॉल करून अपॉर्च्युनिटी देण्यात यावी की बाबा तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आलेली आहे. दुसरी कंप्लेंट झाली तर त्याच्यामध्ये सेक्शन 136 प्रमाणे फाईन लावावा आणि तिसरी कंप्लेंट जर झाली पुन्हा तर ते लाऊडस्पीकर काढण्यात यावे. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.